जालना जिल्ह्यातील तब्बल 900 नागरिकांची बनावट येणे बनवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणूक झालेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जालना तालुक्यातील सिंदी काळेगाव शिवारातील गट क्रमांक 166 व हडप सावरगाव शिवारातील गट क्रमांक 84 व 85 मधील कृषक जमीन अकृषक दाखवून हडप सावरगाव शिवारातील 460 पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच सिंदी काळेगाव शिवारातील एवढ्याच नागरिकांची फसवणूक करण्यात आली असून 900 पेक्षा अधिक नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने नव्याने केलेल्या अधिनियमानुसार फसवणूक झालेल्या नागरिकांना परतावा मिळावा यासाठी मौजपूर व तालुका पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मौजपुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील सावरगाव गावाच्या शिवारामध्ये शेतगट क्रमांक 84 आणि 85 येथे बनावट येणे तयार करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून त्यांना सदर बनावट येणे झालेले प्लॉट्स हे खरे आहे असे भासवून लोकांना ते प्लॉट विक्री केली, लोकांची फसवणूक केली. अशा संदर्भात तहसील कार्यालय जालना येथील नायब तहसीलदार श्री देवीदास खटावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मौजपुरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 338/24 ज्यामध्ये भादवी कलम 420, 465, 467, 68 आणि 471-72 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये यातील संशयित आरोपी नामे शेख मुश्ताक शेख अमीर व शेख आसिफ शेख अमीर दोघे राहणार उचरवट्टा जुना जालना यांनी 465 पेक्षा अधिक लोकांची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आणि फसवणुकीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास केंद्राचा बर्ड्स ॲक्ट ज्याला बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स असं म्हटलं जातं या कायद्याचे कलम 321 हे वाढीव कलमही वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार लावण्यात आलेले. अशाच स्वरूपाचा गुन्हा तालुका जालना पोलीस स्टेशन या ठिकाणी संबंधित आरोपींविरुद्ध दाखल झालेला आहे आणि तेथेही लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली. सदर माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की या बनावट स्कीममध्ये ज्या लोकांनी प्लॉट खरेदी केलेली आहे किंवा ज्या लोकांची फसवणूक झालेली अशा लोकांनी पोलीस स्टेशन मौजपुरी तसेच पोलीस स्टेशन तालुका जालना या ठिकाणी आपल्याकडे असलेल्या कागदपत्रासह संपर्क साधायचा आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अद्याप फरार आहे आणि त्या संदर्भात मान्य न्यायालयामध्ये पुढील प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत आणि आरोपींच्या संदर्भात पुढील तपासामध्ये ज्या काही वरिष्ठांच्या गाईडलाईन्स असतील, शासन प्रशासनाच्या गाईडलाईन्स असतील त्या संदर्भात पुढील कार्यवाही परताव्यासंदर्भातही केली जाईल. बनावट येणे प्रकरणात फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांनी मौजपुरी पोलीस स्टेशन तसेच तालुका जालना पोलीस स्टेशनमध्ये येऊन जबाब नोंदवावेत तसेच यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सोबत बाळगावीत असं आवाहन मौजपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केलंय. त्याचबरोबर जबाब नोंदवलेल्या फसवणूक झालेल्या नागरिकांना परतावा मिळवण्यासंदर्भात पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय. नारायण काळे, लोकल 18, जालना.